माझ्या मुलांसारखं तुमच्या मुलांना देखील केक खायला खूप आवडत असेल ना, तर हा हेल्दी केक तुम्ही घरच्या घरी मुलांना बनवून देऊ शकता. तर त्यासाठी कोमट दुधामध्ये मी इथे गूळ टाकलेला आहे. गूळ थोडा किसून टाकायचा. आता आपण हे मेल्ट करायसाठी साईडला ठेवून देऊ, म्हणजे तो मेल्ट होईल. तोपर्यंत आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चाळणीने चाळून घ्यायचं आहे आधी. सगळे इन्ग्रेडियंट्स आपण इथे चाळून घेणार आहे. तर मी इथे आधी पीठ चाळून घेतलं आहे. नंतर याच्यामध्ये 2 टीस्पून इथे मी बेकिंग पावडर घेतला आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. हा देखील आपल्याला चाळून घ्यायचा आहे. आता हे सुखे इन्ग्रेडियंट्स आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्येच मी थोडंसं वेलची पावडरसुद्धा टाकणार आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही फक्त इसेन्स टाकू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यामुळे याची चव खूप छान लागते. सगळं हे एकदा मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण जे गूळ आणि दूध मिक्स करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. सोबतच व्हॅनिला इसेन्स आणि 1 चमचा व्हिनेगर टाकलं आहे. हे सगळंसुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स केलेलं आपल्याला हे गाळून पिठामध्ये टाकायचं आहे. तर बघा या पद्धतीने गाळून घ्यायचं. थोडं-थोडं करून मिक्स करायचं. एकदम जर घातलं तर ते जास्त होऊ शकतं. म्हणून मी ते आधी अर्धं मिक्स करून घेतलं आहे. नंतर याच्यामध्ये परत लागणार होतं म्हणून मी ते सगळंच घेतलेलं आहे. तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे. जर तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला याचं परफेक्ट मापानुसार मी तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला शेअर करेन. आता हे बघा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना, ते ड्रायफ्रूट तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर मी याच्यामध्ये खजूर टाकले आहे, सोबतच काही सीड्स घातलेले आहे, मनुके घातलेले आहे आणि नंतर याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. दुसरीकडे आपण एका स्टीलच्या डब्याला मी इथे तेल लावून आणि बटर पेपर लावून ग्रीस करून ठेवलं होतं. हा डबा आहे ना, तो आधी तयार करून घ्यायचा, नंतर हे मिश्रण तयार करायचं. आता हे आपल्याला या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे. एकदा असं टॅप करून घ्यायचं. वरून देखील हे ड्रायफ्रूट्स असे टाकून घ्यायचे. तुमच्या आवडीचे जे असेल तुम्ही ते टाकून घेऊ शकता. वरून मी इथे थोडीशी तिळ देखील घातलेली आहे, म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि नंतर खायला पण छान लागतं. आता दुसरीकडे मी इथे कुकर आधीच 10 मिनिटं गरम करून घेतला होता, म्हणजे प्रीहीट करून घेतला होता. नंतर याला 40 मिनिटं मी मंद आचेवर होऊ दिलं होतं. कुकरचं झाकणची रिंग आणि शिट्टी आहे ना, ते दोन्ही काढून घ्यायचं. तर तुम्ही इथे रिझल्ट बघू शकता. मस्त असा केक आपला फुललेला आहे. खायला अप्रतिम लागतो आणि गव्हाच्या पिठापासून असला तर तुम्ही मुलांना बिनधास्त देऊ शकता. तर आता हे आपण काढून घेऊया. बघा इझिली डिमोल्ड होतो हा. आता आपण याला कट करून घेणार आहे. तर इथे तुम्ही याची जाळी बघू शकता. मी तुम्हाला एकदा जाळी देखील हातात घेऊन दाखवते. तर इथे बघा केकला किती मस्त अशी जाळी आलेली आहे आणि मस्त असा हा केक आपला फुलला आहे. खायला खूप छान लागतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला पूर्ण इन्ग्रेडियंट्स आहे ना ते मापानुसार करेक्ट सांगेल. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये.